पुणे शहर के कोथरूड इलाके में देर रात गोलीबारी से सनसनी फैल गई है। नीलेश घायवल गैंग के 5 बदमाशों ने मामूली विवाद में युवक पर ताबड़तोड़ फायरिंग की। घटना मुठवेश्वर मंदिर के पास हुई, जब युवक सड़क किनारे खड़ा था सिर्फ इसलिए कि उसने बाइक को रास्ता नहीं दिया। गैंग ने उस पर 3 गोलियां दाग दी। घायल युवक को गंभीर हालात में अस्पताल में भर्ती कराया गया। कोथरूड पुलिस स्टेशन के बेहद नजदीक हुई इस वारदात से सुरक्षा व्यवस्था पर सवाल खड़े हो रहे। पुलिस ने गैंग के 4 गुंडों को गिरफ्तार कर लिया और अन्य की तलाश जारी है। काल संध्याकाळी 11:30 दरम्यान कोथरूड पोलीसच्या हद्दीमध्ये मुठेश्वर या भागामध्ये एक फायरिंगची इन्सिडेंट घडलेला आहे। यातील जो जोखमी आहे, ज्याला ती गोळी लागलेली आहे, तो प्रकाश धुमाळ नावाचा व्यक्ती आहे। मूळचा राहणारा डांगे चौक पिंपरीच्या हद्दीमधला आहे। तो या ठिकाणी ब्ल्यू चिप नावाची कंपनी कोथरूडमध्ये ते त्याचे काही साथीदार त्या ठिकाणी काम करत होते। काल दुपारनंतर ते पार्टी करण्यासाठी खेड शॉपवर जे पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये तो एरिया आहे, त्या ठिकाणी पार्टी करून आल्यानंतर वापस येताना त्या ठिकाणी त्यांचा जो एक मित्र आहे तो कोथरूडमध्ये ज्या भागात ही घटना घडली त्या भागात तिला ड्रॉप त्यांनी केलेलं होतं आणि त्या ठिकाणी थांबले होते। त्याच्या पाठीमागूनच मग हे जे काही आरोपी आहेत, म्हणजे संशयित आरोपी, त्यांनी 2 मोटरसायकलवरती ते त्या ठिकाणी आले आणि आम्ही या ठिकाणची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवला आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग केलेली आणि ते नंतर निघून गेलेले आहेत। याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे, तो आउट ऑफ डेंजर आहे। त्यानंतर दुसरी घटना लगेच एक 10 मिनिटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी दुसरा एक जखमी आहे, त्याला याच आरोपींनी जे आहेत, एक 5-7 लोक आणि त्याच्यासोबत अजून काही लोक होते, त्यांनी परत एक कोयत्यानी मारहाण करून मानेवरती तो एक त्या जो जखमी आहे, फिर्यादी आहे, त्याला पण मारण्याचा प्रयत्न केला। अशा 2 घटना काल रात्री 10-15 मिनिटाच्या अंतराने ह्या लोकांनी केलेल्या आहेत। प्राथमिकदृष्ट्या हे सर्व माहिती मिळाली की हे सर्व आरोपी जे आहेत ते घायवळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे। याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या याच्यामध्ये 2 गुन्हे दाखल केलेले आहेत, 3-7 विथ आर्म्स ॲक्ट आहे, बाकीचे सेक्शन्स याच्यामध्ये लावलेले आहेत। यांच्यामध्ये पार्श्वभूमी यांची असे की हे सर्व जे आपल्याकडे जे भागामध्ये जे आहेत, एक टोळी आहे घायवळ गँग नावाची, निलेश घायवळ त्याचे सर्व साथीदार, ह्या गँगचे सर्व मेंबर आहेत याच्यामध्ये। त्यांच्यावर पूर्वीचे काही मोका दाखल आहेत, काही 307चे प्रकार आहेत आणि हे यांचं गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे आणि त्याच गुन्हेगारीच्या रेकॉर्ड हे जो मुठेश्वर चौक आहे या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये पूर्वीच्या पण काही घटना त्या ठिकाणी 2 गँगमध्ये झालेल्या आहेत आणि त्याच टोळीच्या याच्यावरून किंवा म्हणता येईल आपल्याला किंवा त्या भागामध्ये ॲक्टिव्ह राहतात। परंतु हे जे जखमी आहेत त्यांच्याशी यांचा काही तसा काही संबंध नव्हता किंवा त्यांची पूर्वीची काही गुन्हेगारी पण पार्श्वभूमी नाही किंवा त्यांचा काही वाद पण नव्हता।